शिवसेना आणि राष्ट्रवादीच्या संभाव्य मंत्र्यांची नावे दिल्लीमध्ये पोहोचल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे। केंद्रीय नेतृत्वाच्या संमतीसाठी ही नावे पाठवण्यात आल्याची माहिती देखील सूत्रांनी दिली आहे। 14 डिसेंबर रोजी शपथविधी होण्याची शक्यता आहे। केंद्रीय नेतृत्वाने शिवसेना आणि राष्ट्रवादीच्या संभाव्य मंत्र्यांच्या नावाला हिरवा कंदील दिल्याची देखील माहिती आहे। भाजपच्या मंत्र्यांच्या नावावर मात्र पक्षाच्या पार्लमेंटरी बोर्डमध्ये चर्चा करून नाव निश्चित होणार असल्याची देखील माहिती मिळते। या क्षणाची महत्त्वाची राजकीय अपडेट आपण पाहतोय। तर या क्षणाची महत्त्वाची अपडेट, शिवसेना आणि राष्ट्रवादीच्या संभाव्य मंत्र्यांची नावे दिल्लीमध्ये पोहोचलेली आहेत। तर उदय सामंत, तानाजी सावंत, त्याचप्रमाणे शंभूराज देसाई, दादा भुसे आणि गुलाबराव पाटील यांची शिवसेनेकडून नावे पाठवण्यात आली आहेत। त्यानंतर आशिष जयस्वाल, प्रताप सरनाईक, संजय शिरसाट, भरत गोगावले आणि हेमंत पाटील यांची नावे दिल्लीला पाठवण्यात आल्याची माहिती मिळते। तर राष्ट्रवादीकडून अदिती तटकरे, हसन मुश्रीफ, छगन भुजबळ, धनंजय मुंडे आणि अनिल पाटील यांची नावे संभाव्य मंत्र्यांच्या यादीमध्ये पाठवण्यात आली। राष्ट्रवादीकडून नरहरी झिरवळ, दत्ता भरणे आणि संग्राम जगताप यांच्या नावांचा देखील या यादीमध्ये समावेश आहे।